डोक्यातून हे काढून टाकलं पाहिजे, की आपण जे जगतोय, तर ते पहिल्यांदा आपण स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा, की आता बरेच जण असे झालेले आहेत, की कुठेतरी आपण डिपेंडंट बनलेलो आहोत, परावलंबी बनलेलो आहोत, की जी अपेक्षा फक्त दुसऱ्याकडून ठेवतो, स्वतः काहीच करत नाही. तर ही जी काही आमचं कम्युनिकेशन होणार आहे किंवा तुमचा आणि आमचा परस्पर संवाद होणार आहे किंवा जी काही स्थळं आम्ही एकमेकांना दाखवणार आहोत, तर हे अशाच लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म आता इथून पुढे असणार आहे, की जे स्वतःसाठी काहीतरी करतात. म्हणजे मग जसं आता आमचे WhatsAppचे ग्रुप काही जनरल कॉमन असतील, की ते जसं गावात एखादी पंगत असते आणि त्या पंक्तीमध्ये जेवायला आपण बोलवतो आणि जेवायला बोलवल्याच्या नंतर मग उष्ट किती टाकायचं, पात्रावळी कुठं फेकायची, द्रोण कुठं फेकायची, ग्लास कुठं फेकायचे, याचं आपल्याला तारतम्य म्हणजे बऱ्याच लोकांना तारतम्य नसते. बरेच लोकं शिस्तीने वागतात. त्यांच्यासाठी हे लागू होणार नाही. बऱ्याच गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा असतात, मात्र तिथे त्या ठिकाणी आपल्याला हागणदारी करण्याची एक सवय लागलेली आहे आणि तेच आपण कॉन्टेंटमध्ये जाताना थोडंसं पद्धतीनं जातो, पैसे देऊन टापटीप जातो. हॉटेलवर जायचं म्हटलं तर तिथं व्यवस्थित आपण राहतो, वागतो. तर या सवयीला कुठेतरी आपल्याला बदलणं आवश्यक आहे असं मला वाटतं.